राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। सांगली शहरातील शिंदेमळा परिसरात कुर्णे गल्लीत आज सकाळी एक अंगावर शहार आणणारी घटना घडली। पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा जागीच खून केल्यानं परिसरात खळबळ उडाली। 9 मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती। डमी विमान पाठवून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन जाणून घेतल्याची माहिती। भारताच्या ब्रह्मोस ताकदीपुढे पाकिस्तानी गुडघे टेकले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा भुजमध्ये प्रतिपादन। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचा गौरवोद्गार। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन कडून उपपंतप्रधानांचा खोटारडेपणा उघड। AI जनरेटेड वृत्तपत्राद्वारे पाकिस्तानी संसदेत खोटा दावा केल्याचा फॅक्ट चेक मध्ये समोर। भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार। एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगायची शक्यता। 2 दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा। काश्मीर पोलिसांनी लष्कराने पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। काश्मीरमध्ये दहशतवादाची इकोसिस्टम संपवून टाकण्याचा निर्धार। कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक नरकातलं स्वर्ग पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा। गोध्रा हत्याकांडात मोदींना अटक करून याची शरद पवारांनी भूमिका घेतली होती। नरकातलं स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा। अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही दावा। कथा, कादंबऱ्यांनी बाल साहित्य वाचायचं माझं वय नाही। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तासांपासून चौकशी सुरू। गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड। अवकाळी पावसामुळे धुळ्यात कांदा पिकाला मोठा फटका। 1500 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा थेट 600 रुपयांवर। नाशिकच्या बॉम्बे नागा परिसरात दारू पिऊन तरुणीचा धिंगाणा। तरुणीच्या गोंधळानं काही काळ वाहतूक विस्कळीत। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।